नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण होळी स्पेशल मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत पुरणपोळी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 1 वाटी हरभरा डाळ, वजनी प्रमाणात म्हणाल तर पाव किलो हरभरा डाळ आहे। स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि कुकरमध्ये टाकून घ्यायची। 1 चमचा तूप, थोडीशी हळद आणि 2 ग्लास पाणी टाकायचं। झाकण न लावता पाण्याला उकळी काढून घ्यायची आणि मग झाकण लावायचं। 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या। शिट्ट्या होता आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। मी 2.5 वाटी पीठ घेतलं आहे। चवीनुसार मीठ आणि पाण्यामध्ये हळद टाकून घेतली आहे। मऊ अशी कणिक मळून घ्यायची। जास्त घट्ट मळायची नाही, नाहीतर पुरणपोळी फुटली जाते। बघा आपली कणिक मळून झाली आहे। 1.5 ग्लास पाणी लागलं आहे कणिक मळायला। बघा आपला कुकर थंड झाला आहे। डाळ पण मऊ अशी शिजली आहे। आता आपण येळवणी काढून घेऊया। बघा येळवणी पण काढून घेतला आहे आणि 1 चमचा हरभरा डाळ टाकून घ्यायची येळवणीमध्ये आणि कढईमध्ये डाळ टाकून मॅचरच्या साहाय्याने बारीक करून घ्यायची। आपल्याला मिक्सरचा किंवा पुरण यंत्राचा वापर करायचा नाही आहे। बघू शकता किती छान अशी मऊसूद डाळ होते आहे बारीक। बघा आपली डाळ बारीक झालेली आहे। आता आपण कढई गॅसवर ठेवून मंद आचेवर गूळ विरघळून घेऊया। बघा गूळ विरघळला आहे। त्यामध्ये जायफळ आणि सुंठ पावडर टाकून घेऊया। आता गॅस फास्ट करून पुरण घट्ट करून घ्यायचं। व्यवस्थित असं पुरण झालेलं आहे। आता आपण पुरणपोळ्या करायला घेऊया। बघा कणिक पण छान झालेली आहे मऊ अशी। आता पुरणपोळी करायला घेऊया। कणकेची वाटी करून मग त्यामध्ये पुरण भरायचं आणि व्यवस्थित असा गोळा तयार करायचा। बघू शकता आपला पुरणासाठीचा गोळा तयार झाला आहे। पीठ लावून प्रेस करायचं, मग हलक्या हाती पुरणपोळी लाटायची। बघा अशा प्रकारे पुरणपोळी लाटून घ्यायची। बघू शकता किती छान अशी पातळ पुरणपोळी झालेली आहे। मी तवा तापायला ठेवला होता, तवा तापला आहे। तुम्हाला जर पुरणपोळीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।